मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। वंचित सोबत आली नाही तर शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 10 जागा मिळतील। मवियात तिढा असलेल्या जागांचाही प्रश्न सुटलाय। भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न अखेर सुटलाय। भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जालन्याची जागा काँग्रेस, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागाही शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे। काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवर आले होते। त्यांच्याकडून असं समजलं किंवा समजतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत, संघर्ष आहे, तणाव आहे, असं चित्र अजिबात नाही। मुंबईमध्ये आमचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा जे आहे त्या सन्मानपूर्वक सीट मिळायला पाहिजेत, कारण शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांची ताकद पण मुंबईमध्ये समान आहे आणि म्हणून प्रत्येकाची अपेक्षा असते की पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। पण जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं आता पण सांगते की आमचं उद्दिष्ट खूप मोठं आहे। आमचं उद्दिष्ट हे आहे की या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि त्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करण्याची आमची तयारी आहे। म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला ज्या तऱ्हेने सन्मान राहील त्या तऱ्हेच्या सीटा आम्हाला देण्यात याव्यात आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की त्या पक्षाला सीट मिळाली पाहिजे, त्यात वावगं असं काही नाही आहे। दरम्यान वंचित शिवाय मवियाचा काय फॉर्म्युला आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। वंचित सोबत आली नाही तर शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 जागांवर लढणार आहे। दरम्यान कोणत्या जागांवरचा तिढा अखेर सुटलाय तेही पाहूया। भिवंडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे गेलेला आहे तर जालन्यामध्ये काँग्रेस लढणार आहे। सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई हे 2 मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेत।